भाऊ आपण आज नाशिक आणि पालघरचा आढावा बैठका घेतलेल्या आहेत, दौरा केलेला आहे. नेमकं कशा पद्धतीने या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि काय आढावा घेतला आणि पुढच्या उपाययोजना कशा असणार? तर मी काल संध्याकाळपासून भोटीला होतो, इगतपुरीला होतो, नंतर आता त्र्यंबकेश्वरला 2:30-3 वाजेपर्यंत होतो. तिथून नाशिकला गेलो, सकाळी परत त्र्यंबकेश्वरला आलेलो होतो आणि तिथून मग या ठिकाणी आलेलो आहे. तर पालघरमध्ये खूपच पाऊस जास्त झालेला आहे आणि त्याबरोबर पाणी खूप साचलेलं आहे. ठिकठिकाणी कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी नाहीये, खूप वेळ रस्ते बंद राहिलेत, रेल्वेचाही प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणले की जाताना पालघरहूनच बघू नये म्हणून वसई विरारचे जे तिथले अधिकारी आहेत, विशेष करून नगरपालिकेचे, महापालिकेचे, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. तिथे सुद्धा कनेक्टिव्हिटी नाहीये, विशेष करून म्हणजे आता मोबाईल वगैरे सेवा तिथे जवळपास बंद पडत चाललेली आहे. कारण तिथे टॉवर पाण्याखाली आहेत, तिथे बॅटरी मशीन पाण्याखाली आहेत, त्यामुळे ती मोठी एक अडचण त्या ठिकाणी आहे. पण शासनातर्फे एनडीआरएफ, एनडीआरएफ सगळ्या टीम आमच्या या ठिकाणी आहेत, स्वतः कलेक्टर मॅडम या ठिकाणी आहेत, प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि सर्व पोलीस यंत्रणा असेल, महसूलची यंत्रणा असेल, सर्वजण महापालिका, नगरपालिका सर्व लक्ष देऊन त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं आज उद्यामध्ये थोडा पावसाचा कमी होईल. जो रेड अलर्ट आपल्याला आजही सांगितलेला आहे, पण मला वाटतं तो आता हळूहळू उद्या परवापासून कमी होईल आणि ते झाल्यानंतर मग जनजीवन सुरळीत होईल. तोपर्यंत आपण कुठलाही धोका पत्करत नाहीये आणि म्हणून जवळपास 1,000-1,300 लोकांना सुरक्षित स्थळी आपण पोहोचवलेलं आहे. आमच्या जलसंपदा खात्याचं जे एक छोटं धरण आहे 120 MCFTचं, त्याचे थोडं बाहेरचा भाग थोडा नसल्यामुळे तिथेही धोका होईल की काय अशी भीती होती, पण आता तिथेही काम सुरू आहे. पाऊसही त्या ठिकाणी सुरू आहे, पावसाचंच काम सुरू आहे. आमचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत स्वतः. मला वाटतं तिथे काही धोका नाही तसा, तर तिथे 400-500 लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे. त्यांना उद्या परवा फक्त पावसाचा रेड अलर्ट बघून त्या ठिकाणी आम्ही त्यांना परत त्या गावामध्ये त्या ठिकाणी आणू. पण मला असं वाटतं की यावेळेचा पाऊस हा खूप विक्रमी होता. म्हणजे महिनाभराचा पाऊस 4 दिवसामध्ये पडतोय, 3 दिवसामध्ये पडतोय आणि म्हणून सगळ्यात दूर पाणी साचलेलं आहे, थांबलेलं आहे आणि म्हणून ही परिस्थिती अपवादात्मक अशा स्थितीमधली आहे. नैसर्गिक आपत्तीच ही आहे, पण त्या सगळ्या गोष्टींवर प्रशासन असेल, शासन असेल, सर्व यंत्रणा आहेत आमच्या त्या या ठिकाणी जातीने हजर आहेत. रात्रंदिवस 24/7 त्यांच्या सेवेमध्ये आहेत. मला वाटतं थोडा त्रास निश्चित नागरिकांना झालेला आहे, घरामध्ये पाणी गेलेलं आहे, नुकसानही झालेलं आहे. 2 दिवसामध्ये पूर्वपदावर सगळी परिस्थिती येईल. मला वाटतं तिथे काहीतरी कायमस्वरूपी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. नालासोपाराच्या बाबतीत मी माहिती घेतली, पण त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये जायला जागा नाहीये असंही मला कळलेलं आहे. पण निश्चित आता या पावसात तास काही करता येणार नाही, पण पावसाळा झाला की आपण कायमस्वरूपी तिथे काय मार्ग काढता येईल त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक्सपर्ट जे असतील त्यांचं मत आपण घेऊ आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करू. भाऊ, या आढावा बैठकांमध्ये साधारण किती या आपत्तीमध्ये मृत्यू झालेले आहेत आणि कशी त्यांना मदत मिळणार आहे त्याबाबत काय आढावा? जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपण 5-5 लाख रुपये देतोय. मुख्यमंत्री महोदयांनी ते आधीच जाहीरही केलेलं आहे. आता जवळपास मृत्यूची संख्या 10 पर्यंत आहे. काही वाहून गेलेले आहेत, काही दबलेले आहेत, अशा पद्धतीने काही जनावरं पण आहेत, कमी आहेत. कारण गेल्या वर्षी ज्यावेळेला आपल्याला माहित असेल मराठवाड्यामध्ये इकडे ज्यावेळेला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेकडो हजारो जनावरं वाहून गेलेली होती, पण तसं यावेळेला फार झालेलं नाहीये. 10 लोक मृत्युमुखी या सगळ्या या पावसामुळे या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जी मदत नियमानुसार आहे आपण नेहमी देतो त्याप्रमाणे त्यांनाही ती या ठिकाणी दिली जाईल. जे लोक ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत, आताच आमची चर्चा झाली, 500-700 कुटुंब असतील, 700-800 हजार असतील, त्या कुटुंबियांना आता 15 दिवस पुरेसं राशन, त्याच्यामध्ये डाळ असेल, तांदूळ असेल, तेल असेल, त्यात तूप असेल, मीठ, चटणी, अगदी हळद, सगळं जे रोजचं आपल्याला लागतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना उद्याच प्रयत्न करतोय. मी आता सांगितलं, मी ऑर्डरही केलेली आहे की असे आम्हाला काय करून द्या म्हणून व्यापाऱ्यांना. मला वाटतं उद्या नाही, फार फार तर परवापर्यंत, सकाळपर्यंत, कारण लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये अजून ओलसरपणा खूप आहे, पाणी आहे, चिखल आहे, ते उद्या परवापर्यंत साफ होतील. पण परवापर्यंत प्रत्येकाच्या घरी हे किट आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. काही ठिकाणी रस्ते सुद्धा वाहून गेलेले आहेत किंवा वीज वाहून गेलेले आहेत, त्याबाबत काय ही मोठी अडचण या भागातली आहे. आताच सर्वांची चर्चा केली.
कलेक्टर या ठिकाणी त्यांनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं, लोकांनी सांगितलं की या ठिकाणी कनेक्टिव्हिटी फार तुटलेली आहे. त्या ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, ब्रिज आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी काही अतिरिक्त निधी जर मिळाला तर आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी काम करता येईल. तात्काळ म्हणजे आता पावसाळा जाऊ द्यावा लागेल, पण त्या ठिकाणी काम करून आपल्याला मग कायमस्वरूपी पुन्हा व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल. निश्चित उद्या जाऊन मी माननीय मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये आपल्याला काय मदत करता येईल. तसं आपत्ती व्यवस्थापन खातं माझ्याकडचं आहे, एक आपत्तीच आहे. त्यामुळे माझ्या खात्यातून काय त्यांना मदत करता येईल त्यांची अपेक्षा 100-125 कोटी रुपयाची आहे. निश्चित ते फार मोठी रक्कम नाहीये. मी माझ्या खात्यामार्फत तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून देणार. कोणाची? जयंत पाटील. अच्छा, नाही मी तर 3 दिवस झाले बाहेरच आहे, त्यामुळे मला त्या बैठकीबद्दल किंवा चर्चेबद्दल काही माहिती नाही. तेव्हा मी ऐकलं पण नाही, तुम्हीच सांगतायत मला आता. लाडकी बहिणीच्या नाही, जे पात्र आहेत मला वाटतं ते सगळ्यांना वेळ पैसे देतोच आम्ही. फक्त जे अपात्र आहेत आता ते अपात्रच आहेत. ते माणसांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. काही इन्कम टॅक्स भरतायत, त्याच्या घरी गाड्या आहेत, 4 व्हीलर आहेत. असे लोक आहेत किंवा तांत्रिक बाजू जे पूर्ण करू शकत नाही अशा लोकांचं नाव होणं साहजिक आहे. त्यामुळे मला वाटतं ते जर सोडलंय तर बाकी सगळी योजना रेग्युलर सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, आमच्या सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही ही योजना बंद करणार नाही. अजून त्या बाबतीमध्ये काही निर्णय झालेला नाही. भाऊ ही पूर्ण परिस्थिती जी उद्भवली अनेक ठिकाणी आपण पाहिलं की जे विकासात्मक प्रकल्प जे आहेत ते नैसर्गिक नाले अडवले गेलेले आहेत आणि त्यामुळे पूर्ण परिस्थिती निर्माण झाली. ह्या बाबतीत काही पाठपुरावा आपल्या मंत्रालयाला आता त्या संदर्भामध्येच आमची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि काही ठिकाणी ते खरं आहे काय आणि म्हणून त्या संदर्भामध्ये एक्सपर्ट जे असतील त्यांची नेमणूक करून याला काय करता येईल. तर अनेक ठिकाणी प्रकल्प होत आहेत, मोठमोठे हायवे होत आहेत, पण खाली शेतकरी मग पाण्यामध्ये बुडतोय, त्याला कुठेच जायला यायला कनेक्टिव्हिटी राहिलेली नाही, रस्ते राहिलेले नाही. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी मोठे हायवे बनत आहेत त्या ठिकाणी ते उंच झाले 10-15 फूट, शेती खाली होऊन गेलेली आहे. पाणी जाणार कुठून? तर जायला जागा तर पाहिजे, पण ती जागा नाही. त्यामुळे सगळं शेती पाण्यात जातं. तुम्ही पडित आहे सगळं शेतं. पण अशाही काही गोष्टी आहेत, पण पुढच्या काळामध्ये ती काळजी घेतली जाईल. आता ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल त्या संदर्भामध्ये निश्चित एक एक्सपर्ट कमिटी नेमून त्या संदर्भामध्ये त्याचा विचार केला जाईल. फ्लॅश फ्लड असल्यामुळे 24 तासाच्या निकषात हे पूरग्रस्त बसत नाही. फ्लॅश फ्लड असल्यामुळे 24 तासाच्या निकषात हे पूरग्रस्त बसत नाही, तर त्याला विशेष काही नाही विशेषच राहील. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सगळ्यांना मदत मिळेल. त्याला कुठलाही आता अटी शर्ती नाहीये. त्यामुळे इतक्या तास पाणी पडलं पाहिजे, एवढं झालं पाहिजे. आता आपल्याला दिसतंय आपल्या डोळ्यासमोर सगळं पाण्यामध्ये गाव बुडालेले आहेत, लोकांचे नुकसान झालेले आहेत. शेतीत तुमच्याकडे काही तांदूळ वगैरे असल्यामुळे की फारसे नुकसान मला वाटतं असेल नसेल मला अजून कल्पना नाहीये. पण ज्यांचं नुकसान झालं, घरांचं, जनावरं होऊन गेली, काही मनुष्यहानी झालेली आहे, जीविताला धोका पोहोचलेला आहे, अशा सगळ्या लोकांना ज्यांची जनावरं होऊन गेलेली आहेत त्याला सगळ्यांना मदत दिली जाईल.